इथे मी आज मिक्स वेजची भाजी बनवलेली आहे। आजकाल मार्केटमध्ये भाज्या भरपूर छान छान यायला लागल्या आहेत, पण ही भाजी चवीला इतकी छान आहे की तुम्ही एक दिवसाआड नक्की बनवाल आणि जेवढी चवीला जबरदस्त तेवढी बनवायला अगदी सोपी। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी सगळे कच्चे हे घेतले इन्ग्रेडियंट्स घेतले आहे। त्यात टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेलं आहे। यातलं कुठलंही साहित्य आपल्याला भाजायचं नाही आहे। हे सर्व आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेऊया, अगदी छान पेस्ट करून घ्या। आता इथे बघा ही छान पेस्ट तयार झालेली आहे। आता मी गॅसवर एक कढई चढवलेली आहे, त्यात मी घालते आहे तूप। तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता, पण ही भाजी तुपात जर केली तर चव इतकी जबरदस्त येते, किंवा मग तूप आणि बटर दोन्ही अर्धं अर्धंसुद्धा तुम्ही वापरू शकता। तर इथे मी तूप वापरलेलं आहे, 2 चमचे तूप घेतलं। त्यात आता मी खडे मसाले घालते आहे, 2 विलायची हिरवीवाली, त्याचबरोबर तेजपान आणि कलमीचा 1 इंचाचा तुकडा, 1 ते 2 इंचाचा तुकडा। याला छान फ्राय करून घ्यायचं। याला फ्राय झालं की आपला जो मसाला आहे वाटलेला, आपल्याला तो यात घालायचा आहे। आणि घरी ज्या भाज्या असेल, कारले सोडून मी सर्व वापरलेलं आहे। आता ज्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या मी इथे घेतलेल्या आहेत। आता हे वाटण मी जे बारीक केलेलं होतं ते घालून घेते, छान त्या तुपात किंवा मग तेलात छान परतून घ्यायचं, अगदी तेल तूप सुटतपर्यंत। तर याला 2-3 मिनटात छान मस्तपैकी झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे छान शिजतो आणि बाजूला गॅस खराबसुद्धा होत नाही त्याचं पाणी उडून। तर आता हळूच काढून घेतलं आहे, बघा छान शिजायला लागलेला आहे। अजून मी झाकून शिजवून घेणार याला व्यवस्थित अशाच प्रकारे, म्हणजे आपली गॅससुद्धा खराब होत नाही, म्हणजे कामसुद्धा वाढत नाही। तर आता मी याला होऊ देते। तोपर्यंत इकडे मी बघा भाज्या कापून ठेवल्या, शिमला मिर्च, बटाटे, फ्लावर, गाजर आणि चवळीच्या शेंगा। माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या भाज्या तेवढ्या मी कापलेल्या आहेत, छानपैकी स्वच्छ धुवून। तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता। सोबत पालक, मेथी हे सुद्धा भाज्या तुम्ही घालू शकता। तर इथे मसाला छान पाणी आटलेलं आहे मसाल्याचं आणि छान शिजलेला आहे। आता आपण यात कोरडे मसाले घालून घेऊया। सगळ्यात पहिले मी हळद घातली आहे अर्धा चमचा, त्याचबरोबर टाकला अर्धा चमचा गरम मसाला। आपल्याकडे जेवढे मसाले असेल ते तुम्ही यात घालू शकता, काही फरक पडत नाही, चवीला उलटं जास्त जबरदस्त लागतं। आता त्याचबरोबर इथे घातलेला आहे मी धने पावडर। तर धने पावडरसुद्धा मी अर्धा चमचा घालून घेतलेला आहे। अर्धा चमचा यासाठी की आधीच मी यात कोथिंबीर वाटून घेतलेला आहे। याला पण छान मिक्स करून घ्यायचं। आपल्याला इथे तिखट वापरायचं नाही, कारण की ऑलरेडी आपण मसाल्यात मिरच्या वापरलेल्या आहेत, तर त्यामुळे आपण तिखट घातलेलं नाही आहे। हवं तर तुम्ही तिखट पावडर घालू शकता, मिरची जर नसेल घालत तर, किंवा मग दोन्ही अर्ध अर्ध प्रमाण घालू शकता। तर इथे नुसार मी मीठ घालून घेतलेला आहे आणि याला पण छान मिक्स होऊ देते आहे। आणि आपले कोरडे जे मसाले घातले ते सुद्धा तेलात छान परतून घेणार। आता हे छान परतून झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे। आता आपल्या ज्या भाज्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा मी यात घालून घेते आहे। तर सर्व व्यवस्थित घालून घ्यायचं आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। तर हळूवारपणे मिक्स करायचं, नाहीतर आजूबाजूला पडायची भीती असते भाज्या। तर मी हळूवारपणे मिक्स करून घेते। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे, छान छान रेसिपीज अवेलेबल आहेत। त्याचबरोबर आपण घेऊन येत आहोत गणपतीच्या आधी मोदकाची सिरीज, म्हणजे दर 10 दिवस जर ज्यांच्याकडे गणपती असतो 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक बनवणार आहोत। तर माझ्यासोबत तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघत चला, तुम्हाला नक्की 10ही दिवस तुम्ही यावेळेस गणपतीला मोदक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे दाखवू शकाल। तर इथे मी झाकून ठेवलं होतं 2-3 मिनटं। तर बघा भाज्यांना छान पाणी सुटलेलं आहे। याच पाण्यात आपण भाज्या शिजवू शकता, किंवा जर पाणी जास्त नसेल सुटलं तर थोडं पाणी घालू शकता। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि याला छान झाकून व्यवस्थित शिजू द्यायचं। या मसाल्यात जेवढ्या भाज्या छान व्यवस्थित शिजेल तेवढी आपल्या भाजीची चव जबरदस्त अशी येते। तर आता मी मिक्स करून घेतलं पाणी घातल्यानंतर आणि याला अजून झाकून मी शिजू देणार। तर आता याला शिजू द्यायचं आहे व्यवस्थित। एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही क्लिक करून बघू शकता। तर बघा इथे भाज्या शिजलेल्या दिसतात, कलर चेंज झालेला आहे, तरी पाणी आहे। तर आता मी याला झाकण न झाकता याला शिजू देणार। त्याच आधी मी इथे क्रीम घालणार आहे। तर जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दूध वापरू शकता, दूधही नसेल तर आपल्या घरची जी साय येते दुधावर ती सुद्धा वापरू शकता। तर दूध आणि साय दोन्ही मिक्स करून वापरलं तरीही चालतं। तर आता इथे मी क्रीम घातलेला आहे
आणि जेवढंही आता पाणी सुटलेलं आहे तेवढंही न झाकता मी आटवून घेणार व्यवस्थित. चवीला अशी भन्नाट लागते भाजी की खूप छान, फ्लेवरसुद्धा खूप जबरदस्त असा येतो. तर आता बघा याचं जो पाणी होतं ते आटायला सुरुवात झालेली आहे. याला पूर्ण मी कोरडं करून घेते. तर कोरडं होण्याच्या आधी मी कसुरी मेथी घेतलेली आहे, छानपैकी हातावर चोळून घेतली आणि त्यात घालून घेतली. खूप छान अशी टेस्ट येते कसुरी मेथीनी भाजीला. तुम्ही कुठल्याही भाजीत घाला, चव खूप जबरदस्त येते कसुरी मेथीची. तर याला आता मिक्स करून घेतलेला आहे मी. आता भाजी पूर्णपणे ड्राय झाली, सर्व केली. बघा कशी छान दिसते, चवीला तर अजून छान लागते. तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. त्याचबरोबर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.